सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जरी असली तरी खरी लढत ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशीच मानली जाते. सगळ्यात जास्त कळीचा मतदारसंघ कुठला म्हणलं तर तो खडकवासला ठरणार होता. ग्रामीण भागामध्ये स्पष्ट सांगायचं म्हणलं तर अजूनही खासदार सुप्रिया सुळेंचं पारडं जड बोललं जाते. तर याच्यामागे मला वाटतं की सहानुभूतीची मोठी लाट आहे आणि सहानुभूतीची मोठी लाट निर्माण होऊ नये यासाठी अजित पवारांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ते सक्सेस झाले. लोकांना हे फोडाफोडीचं राजकारण पटलेलं नाही. निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार जरी असली तरी जिंकणार पवार आहेत व ते कोणते पवार जिंकणार हे 4 तारखेलाच कळेल. बारामती लोकसभा मतदारसंघात ननंद विरुद्ध भावजे अशी लढाई झाली. याच्यामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे आणि माझ्यासोबत आहेत बारामतीतले पत्रकार अमोल तोरणे सर, सुधीर जंडू सर आणि ज्ञानेश्वर रायते सर. यांच्याशी आपण बातचीत करून आपण समजून घेऊयात की बारामतीचा कल नेमका कोणाच्या बाजूने आहे. सर मला सांगा, या लढतीकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाची टक्केवारी जी आहे मतदानाची ती कमी आहे. टक्केवारी कमी झालेली आहे. कारण काय की उन्हाचा परिणाम ह्याच्यामध्ये दिसून आला आणि काय जो शहरी भागातला जो मतदार आहे तो जरा थोडासा निरुत्साही दिसून आला. पण तरी देखील या ठिकाणी जे झालेलं मतदान आहे बारामती विधानसभेच्या बाबतीत, तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. लोक वास्तविक पाहता ही जी लढत आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जरी असली तरी खरी लढत ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशीच मानली जाते. खरं तर मतदानापर्यंत लोक असे स्पष्टपणे बोलत नव्हती. त्यावेळेस खऱ्या अर्थानं महायुतीनं ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ताकद लावलेली होती. भाजपची यंत्रणा मोठ्या प्रमाणावर काम करत होती आणि वास्तविक पाहता अजित पवार यांचं या ठिकाणी जे प्राबल्य आहे बारामती विधानसभा मतदारसंघावरती, त्यांचं बाकीच्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे शिलेदार मोठ्या प्रमाणावर, तर त्याचा ते फायदा घेण्याच्या तयारीत होते. त्यांनी चांगली रणनीती आहे. पण वास्तविक पाहता शरद पवार साहेबांचे जे या ठिकाणी जे प्राबल्य आहे, म्हणजे वास्तविक पाहता त्यांच्याकडे कुठलीही यंत्रणा नसताना तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ते सक्सेस झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जो आहे तो सक्सेस झाला, हे त्या ठिकाणी त्यांचं यश मानावं लागेल. कालपर्यंत जी लोक बोलत नव्हती की कोण निवडून येणार किंवा काय, लोक मनामध्ये होते, परंतु निवडणूक झाल्यानंतर जर बघितलं बारामती, इंदापूर, दौंडमध्ये ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर तुम्हाला सांगतो सुरुवातीला तुतारीची चर्चा आहे. 10 लोकांपैकी साधारणतः 6 ते 7 लोक तुतारीच येणार असं म्हणतात. पण वास्तविक पाहता तसं जर बघितलं तर सुप्त जी रणनीती आहे राष्ट्रवादीची, अजितदादा गटाची, ती रणनीतीबाबत कोण बोलत नाही. परंतु अजित पवारांच्या ह्या ताकदीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वास्तविक पाहता लोक नाही, हे तुम्ही जो म्हणता आहात की अजित पवारांच्या ताकदीकडे, खरं तर सगळी ताकद त्यांच्याच बाजूने होती ताकद. कारण काय आहे, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बहुतांश सहकारी संस्थांवरती जे प्राबल्य आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंच आहे. त्यामुळे जे मोठे पदाधिकारी आहेत, मोठ्या प्रमाणावरती पदाधिकारी आहेत, ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूनेच होते, महायुतीच्या बाजूने होते. हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने हा एक प्लस पॉईंट होता तसं बघायला गेलं तर. एकीकडं शरद पवार साहेब, वास्तविक पाहता ही निवडणूक आहे ना, लोकांनी फक्त शरद पवार साहेब हाच चेहरा समोर ठेवला. हे म्हणजे ही जी लढाई आहे ती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार न होता अजित पवार विरुद्ध शरद पवार झाली असं तुम्हाला म्हणायचंय. सर मला एक गोष्ट सांगा, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या मतदानाच्या आकडेवारीवर काय फायदा झाला? नाही, कसं आहे, ग्रामीण भागामध्ये त्या मानाने मतदान जेवढं पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही आहे. शहरी भागामध्ये थोडीशी जरा उदासीनता होती, नाही असं नाही. ऊन, त्यानंतर मतदानाच्या अगोदर झालेल्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टींचं उहापोह मतदारांवर या ना त्या कारणाने झालेला आहे. तर थोडाफार परिणाम आहे, नाही असं नाही म्हणता येणार. सर मला सांगा, खरं तर भाजपचा बालेकिल्ला म्हणून जो आहे तो खडकवासल्याकडे बघितलं जायचं. खरं तर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळेस अजित पवारांसोबत संपूर्ण राष्ट्रवादी गेली, पुरंदरचे काही पदाधिकारी वगळता. परंतु या सगळ्याकडं कसं बघता तुम्ही? मतदानाची टक्केवारी ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं मतदान कमी आहे. खरं तर ह्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त कळीचा मतदारसंघ कुठला म्हणलं तर तो खडकवासला ठरणार होता. कारण बऱ्याच अंशी सगळीकडली थोडीशी रणनीती लक्षात येत होती, परंतु खडकवासल्यामध्येच मतदान कमी झालं. आता ते शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस ते पूर्ण आकडेवारी आली त्यावेळेस ते बऱ्यापैकी दिसतंय ते, पण तरीसुद्धा गेल्या वर्षी एवढंच आहे ते
वाढलेलं नाही. जसं की वाढीव मतदारांचा आकडा जर धरला तर ते वाढायला पाहिजे होतं, तसं वाढलेलं नाही. तुलनेनं ते कमी झालेलं आहे. आणि खडकवासल्यावरती सगळ्यांचं लक्ष का लागलेलं आहे तर खडकवासला हा भाजपचा बालेकिल्ला म्हणतात. आणि साधारणपणे अजित पवारांची देखील रणनीती तशीच होती की खडकवासल्यामध्ये गेल्या वेळेससारखं जर मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळालं तर ते आपल्यासाठी जास्त बेनिफिशियरी ठरलं असं त्यांना वाटत होतं. परंतु खडकवासल्यामध्ये थोडंसं मतदान कमी झाल्याचं आपल्याला दिसते. उन्हाचा पारा आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की यावेळची थोडीशी मतदारांची उदासीनतासुद्धा बघायला मिळाली. म्हणजे ह्या फुटाफुटीच्या राजकारणामुळे हां, लोकांना हे फोडाफुडीचं राजकारण पटलेलं नाही. खरं तर ज्यांचे पाठीराखे आहेत तेही मतदार बाहेर पडलेले नाही असं दिसतात. म्हणजे समजा भाजपचे पाठीराखे तर मोठ्या संख्येने ते बाहेर पडले नाहीत असं एकंदरीत दिसतंय शहरी भागामध्ये. पण खरं तर त्यांना सुद्धा ही पक्ष फोडाफुडीचं राजकारण पटलेलं नाही की काय, का त्यांचा फक्त उन्हाचाच प्रश्न होता हे खरं कळायला मार्ग नाही. परंतु बऱ्यापैकी शहरी भागातील मतदार बाहेर पडलेलं नाही, त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी खाली घसरलेली दिसते. म्हणजे टक्केवारीचं आपण बघितलं की नेमकं राजकारण जे आहे ते कुठं विरलं गेलं, फोडाफोडीच्या राजकारण होतं का उन्हाचा फटका बसला हे आपल्याला त्या मतदानाचं निश्चित सांगता येत नाही. परंतु दुसरी गोष्ट आहे की लढत होती सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे. कुणाचं पारडं तुम्हाला जड वाटतं? सध्या पारडं तसं बघायला गेलं तर आम्ही फिरतो ग्रामीण भागामध्ये, तर ग्रामीण भागामध्ये स्पष्ट सांगायचं म्हणलं तर अजूनही खासदार सुप्रिया सुळेंचंच पारडं जड बोललं जाते. परंतु दुसऱ्या बाजूने अजित पवारांची मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं जी ताकद आहे, ती सुप्त ताकद जे पदाधिकारी म्हणतो हे सुद्धा दुर्लक्षित हा मुद्दा हा सुद्धा महत्त्वाचा आहे. जरी लोक स्पष्टपणे आता उघडपणे बोलत आहेत की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 10 लोकांपैकी 6 ते 7 लोक तुतारीची चर्चा करत आहेत. पण एकीकडं जी राष्ट्रवादीनं जी अजित पवार गटाने जी लावलेली ताकद आहे, जी सुप्त ताकद, याकडं हा मुद्दासुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे 4 तारखेला स्पष्ट होईल. मात्र मला सध्या तर एकंदरीत चित्र दिसतं की तुतारीची जी चर्चा आहे ती तुतारीची चर्चा जास्त वाढायला लागलेली आहे. सर तुम्ही जो म्हणताय ते मला एक कळण असं झालंय, कारण सुप्त ताकद खरं तर शरद पवारांची पाहिजे होती, कारण जी यंत्रणा आहे ती अजित पवारांच्या बाजूने होती. शरद पवारांच्या बाजूने कोण होते तर दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते होते. सर तुम्हाला देखील असंच वाटतं का? पारडं कुणाचं जड तुम्हाला वाटतं? पारडं तसं बघायला गेलं ना तर सुप्रिया सुळेंचं बाजूने जरा जास्त दिसतं. कारण त्यांनी प्रचारामध्ये बऱ्यापैकी सुरुवातीपासून लीड घेतला होता. 2.5-3 वर्षापासून त्यांचा संपर्क चालू होता. अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर तिथं जाऊन त्यांनी अनेक गोष्टींच्या संदर्भातली माहिती घेतली, त्या लोकांची गाठीभेटी घेतल्या आणि प्रचार यंत्रणा त्या पद्धतीने जरासं राबवायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं त्यांनी प्रचार यंत्रणा राबवून आपला ठसा उमटवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही असं नाही. आणि लोकांमध्ये ते बऱ्यापैकी सक्सेस झालेलं आहे असं दिसतंय एकंदरीत मतदानानंतर. तरी ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस संपूर्ण यात्रा अजित पवार घेऊन गेले, पण तरी देखील सुप्रिया सुळेंचं पारडं जड आहे. या दोघांचं मत आहे, तुम्हाला देखील तसंच वाटते का? खरं तर हाच विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा. गंमत म्हणजे पक्ष ज्यावेळेस फुटला त्यावेळेस सुप्रिया सुळेंबरोबर कोण फिरणार असा देखील प्रश्न होता. कारण त्यांच्याकडे असं कुठलेच कार्यकर्ते नव्हते की ते सुप्रिया सुळेंबरोबर फिरतील. पण सुप्रिया सुळेंबरोबर न फिरणारा कार्यकर्ता, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे म्हणत होते अजित पवार पक्षाचे की यांना पोलिंग बूथचे एजंटे मिळणार नाहीत. तिथपासून सुरू झालेला प्रवास अगदी शेवटी एखादा जत्रा भरावी अशा पद्धतीच्या मोठ्या सभा घेण्यापर्यंत जो गेला आहे. तर याच्यामागं मला वाटतं की सहानुभूतीची मोठी लाट आहे आणि सहानुभूतीची मोठी लाट निर्माण होऊ नये यासाठी अजित पवारांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. शेवटपर्यंत अजित पवार हे विकासाचा मुद्दा मांडत राहिले आणि त्यांचं असं ओपिनियन होतं किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन होतं की ही निवडणूक काही जरी झालं तरी सहानुभूतीच्या बाजूने जायला नाही पाहिजे. परंतु ती निवडणूक शेवटच्या काही दिवसात भावनिक झाली आणि ती भावनिक फार मोठ्या प्रमाणात झाली असं मतदानाच्या नंतरच्या कालावधीत लक्षात येते. पण अर्थात ही चुरशीची पण निवडणूक तेवढी झाली. जसं अमोल म्हणतो तसं सुप्त लाट किंवा सुप्त काम रणनीती, एक रणनीती त्यांची होती तर होतीच नक्की. यंत्रणा प्रचंड मोठी त्यांच्याकडे होती आणि सहानुभूतीची लाट शरद पवारांच्या बाजूने होती. आता याच्यामध्ये मार्जिन फार नाही असं दिसतंय. खडकवासल्यावरती सगळं अवलंबून राहिलं असं वाटतं. पण खडकवासल्याचा मतदार जो आहे तो बाहेर पडला नाही म्हणावा तसा आहे. नेमका हे पथ्यावर कोणाच्या पडणार आहे? मुख्य म्हणजे खडकवासल्याचा मतदार हा साधारण 5.5 लाखापेक्षा जास्त आहे. ह्या संपूर्ण लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सर्वात मोठा विधानसभेचा कुठला भाग असेल तो खडकवासला आहे आणि तो अनेक वर्षापासून BJPच्या ताब्यामध्ये आहे. तर खडकवासल्यामध्ये सर्वाधिक लीड मिळेल असं अजित पवारांना वाटत होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्नही केले होते. पण यावेळेससुद्धा त्या सगळ्या परिसरामध्ये अतिशय कमी प्रमाणात मतदान झालं. मतदान जास्त झालं ते फक्त बारामती इंदापूरमध्ये, भोरमध्ये कमी झालं, पुरंदरमध्ये खूपच कमी झालं आणि सर्वात कमी झालं ते खडकवासला परिसरामध्ये. आणि ह्याचा सगळा फायदा आहे तो शक्यतो
सुनेत्रा वहिनींपेक्षा सुप्रिया सुळेंना मिळेल असं एकंदरीत दिसतं. सर मला सांगा, बारामती बघितलं, इंदापूर बघितलं, दौंड बघितलं, खडकवासला बघितलं, पुरंदर बघितलं, याच्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद जी आहे ती अजित पवारांची. नेते सगळे त्या बाजूला आहेत, परंतु तरी देखील असलं तरी तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की सुप्त जरी बाजूला ठेवलं पण ते दिसताना दिसतंय ते सुप्रिया सुळे दिसते, याची नेमकी कारण काय आहेत? कारण असे आहे की शेवटी आज शरद पवार साहेब जे आहे, जे एवढ्या मोठ्याचं जे एवढ्या मोठ्या नेत्याचं जे प्राबल्य आहे ते प्राबल्य लोकांच्या मनामध्ये आहे. कारण शरद पवार नावाचं जे वादळ आहे ते वादळ अजूनही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये घोंगावते. म्हणजे हे दुर्लक्षित करून चालणार नाही. वास्तविक पाहता जरी शरद पवारांच्या बाजूनी सहानुभूती असली तरी शेवटी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादांवरती सुद्धा तेवढे प्रेम करणारे लोक आहेत. कारण काही लोकांना मी मागाशी भेटलो, म्हणजे ज्यावेळेस आम्ही लोकांशी चर्चा करतो त्यावेळेस लोक काय म्हणतात, बरीच लोक अशी म्हणतात ठीक आहे लोकसभेला ताई आहेत, विधानसभेला आम्ही दादाला धरणार ना. म्हणजे हा एक शेवटी हा मुद्दा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची बारामतीकरांची परंपरा राहिली आहे की लोकसभेला शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळेंना मतदान द्यायचं, मात्र विधानसभेला अजित पवारांना मतदान करायचं आणि याच दृष्टीनं बारामतीकरांनी मतदान केलं असं तुम्हाला म्हणायचं? हा एकंदरीत तसं दिसतंय, लोकांच्या चर्चेतून तर तसं दिसतंय स्पष्टपणे. सर मला सांगा, दुसरी गोष्ट, आपण जर ही निवडणुकीचा जर उहापोह करायचं झालं तर पवार कुटुंब एका बाजूला आणि अजित पवारांचं कुटुंब एका बाजूला, याचा फटका कुठं आहे तो अजित पवारांना बसला काय संपूर्ण, आणि लोकांच्यात काय भावना होते? नाही, खरं तर आपण असं म्हणतो की कुटुंबाबरोबर असणं किंवा नसणं हाच काय फरक पडतो का? कधी कधी असं वाटतं की विचार महत्त्वाचा. तर कुटुंब बरोबर असण्याचा फायदा सुप्रिया सुळेंना नक्की झाला. कारण ते शेवटच्या काही दिवसात जाणवलं ते की कुटुंबाबरोबर असणं आणि नसणं का चाललं होतं सारखं, की माझा परिवार हा एकटा परिवार, तर ते शेवटच्या काही दिवसात ते जाणवलं. अमोल म्हणतो तसं फार महत्त्वाचं आहे की हे जाणवलं की असं एक काही मतदार आम्हाला भेटायचे की ब्रह्मदेव आला तरी आता आम्ही साहेबांना सोडणार नाही, आणि ब्रह्मदेव आला तरी आम्ही अजितदादांना विधानसभेला सोडणार नाही. हे असं आम्हाला ऐकायला मिळालं. द्विधा मनस्थिती म्हणण्यापेक्षा लोकांनी ठरवून घेतलेलं. एका जणांनी तर सांगितलं की शेतकरी होते, त्यांनी तर क्लिअर कट सांगितलं की हा बांध आहे, म्हणजे वडिलांनी दोघांना जमीन वाटून दिली तर मग एकमेकाची बांध का टोकरता, असाही एक प्रश्न विचारला. आणखी एक गावामध्ये आम्ही गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता ठरवायचे शेंडा निवडायचा का बुडका निवडायचा. नवीन नवीन गोष्टी आम्हाला शिकायला मिळत होत्या. त्यामध्ये एक त्यांनी जाणवतं की विधानसभेला आम्ही अजितदादांना मतदान करणार आणि लोकसभेला आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करणार, असाही एक मतप्रवाह दिसून आला. परंतु एकंदरीत एक वेगळा हे होता की युवक वर्ग जो विकासाच्या दिशेने जाणार आहे तो अजित पवारांच्या बाजूने दिसला, आणि जे जुने जाणते किंवा प्रौढ ज्येष्ठ ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवलेत ते मात्र भावनिकता म्हणून शरद पवारांच्या बाजूने उभे राहिले. आता अर्थात तसं मला आणखी दुसरं वाटतं की सुप्रिया सुळेंची ही निवडणूक न राहता ती शरद पवारांची निवडणूक झाली होती, कारण लोक शरद पवारांकडे बघून मतदान करत होते असं दिसून आलं. शरद पवारांना लोक मानतात बारामतीची, त्याचप्रमाणे अजित पवारांना देखील मानतात. बारामतीकरांनी असं ठरवलंय का की लोकसभेला शरद पवारांना जे म्हणतील ते आणि विधानसभेला अजित पवार म्हणतील ते? हो, ती जुनीच परंपरा आहे. कारण अनेक वर्ष विधानसभेसाठी अजित पवारच इथे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, आणि लोकसभेसाठी सुप्रियाताई आणि शरद पवारांनी ज्या व्यक्तीला पाठिंबा दिलेला आहे त्या व्यक्तीचंच या मतदारसंघामध्ये विजय झालेला आहे. एकंदरीत जुनी परंपरा पाहता तर शरद पवारांची बाजू एकदम पहिल्यापासून इथं फिक्स झालेली आहे, आणि त्यांना मानणारं गट आहे, त्यांच्या नावामध्ये एक दबदबा आहे, त्यांच्याबद्दल एक लोकांमध्ये आदर भावना आहे, एक त्यांच्या व्यक्तित्वासंदर्भामध्ये एक भावना आहेत मतदारांच्या मनामध्ये, आणि ती त्यांनी कायम ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये शरद पवार बऱ्यापैकी यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतं. एक शेवटचा प्रश्न सगळ्यांना विचारतो तिघांना, सुप्रिया सुळे निवडून येतील का सुनेत्रा पवार? खडकवासल्यावरती अवलंबून आहे, मार्जिन कमी राहील, परंतु जास्त चान्सेस सुप्रिया सुळेंना वाटतात. सर, मतदानाचा जर टक्का बघितला तर तसं कमी असलं तरी सुप्रिया त्यांचं प्रचाराच्या ह्याच्यामध्ये जरा पारडं बरं चांगलं दिसतं आहे, पण काही सांगू शकत नाही. शेवटच्या क्षणामध्ये एखाद्या वेळेस बाजी मारली तर सुनेत्रा पवारसुद्धा निवडून येऊ शकतील. सर नाही जयदीप, तुम्हाला सांगतो ही लोकशाही आहे. वास्तविक पाहता तसं असं फिक्स कोण निवडून येईल असं म्हणण्यापेक्षा 4 तारखेला जो निकाल असेल तो धक्कादायक असेल, आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये असा अचंबित करणारा हा निकाल असेल एवढं सांगतो. आणि ह्याच्यामध्ये एक होणार आहे, शेवटी निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार जरी असली तरी जिंकणार पवार आहेत, व ते कोणते पवार जिंकणार हे 4 तारखेलाच कळेल. नक्कीच. खरं तर हे पत्रकार होते ज्यांनी उहापोह करण्याचा प्रयत्न केला गेला. आता नेमकं कोण बाजी मारतात हे 4 तारखेलाच कळेल, परंतु जरी माजी मारली तरी पवारांवरती या मतदारसंघातल्या लोकांचं प्रेम आहे हे यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.